नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. तर मंडळी, आज गुरुवार आहे आणि जस्ट व्हिडिओ शूट केलेला आहे मी, तो तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि आता माझी तयारी चालू आहे. मला संध्याकाळी पॅकिंग करायची आहे, पण त्याआधी काही महत्त्वाची कामं आहेत. जसं आरविशच्या स्कूलमध्ये जायचं आहे आणि सांगायचं आहे की त्याचं ॲडमिशन ट्रान्सफर करायचं आहे म्हणून. तर मग शाळेमध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात ते रिटर्न घ्यायचे, कारण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे. जसं त्याचा जन्माचा जो दाखला आहे तो आम्हाला ओरिजिनल आम्ही दिलेला आहे, तो रिटर्न हवा आहे. म्हणून मग तिकडे जायचं आहे स्कूलमध्ये. आणि परत अजून आपलं एक महत्त्वाचं काम असं की जे गॅस कनेक्शन असतं ते ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे HP-चं माझं कनेक्शन आहे, तर मग 2 सिलेंडर आहे, तर ते ट्रान्सफर करून इगतपुरीमध्ये घ्यायचे आहेत. ते इथूनच होईल, नाहीतर पुन्हा इगतपुरीवरून इकडे यावं लागेल हे कामं करण्यासाठी. आणि अजून म्हणाल तर मला दूधवाल्याचं बिल क्लिअर करायचं आहे. किराणावाल्याचं बिल आहे, थोडंफार असतं आमचं काय ना काही, तर ते क्लिअर करायचं आहे. पुन्हा मग हारवाला आहे, त्याचं पेमेंट द्यायचं आहे मला. अजून कसलं पेमेंट आहे हो? दुधाचं झालं, दूध, हार आणि किराणावाल्याचं ना. हां, तर अशा 2-3 महत्त्वाची कामं आहेत, ती मला पूर्ण करून घ्यायची आज. म्हणजे मला पॅकिंगला मी मोकळी होऊन जाईल. तर मग चला ते कामं करते आणि तुम्हाला पण दाखवते. मंडळी, हे बुक आहे. तर मंडळी, आम्ही इथे आलो आहे HP गॅसमध्ये, पण आमचं काम नाही झालं. उद्या बोलवलं आहे त्यांनी रिटर्न आम्हाला. उद्या रिटर्न बोलवलं आहे त्यांनी आम्हाला. नाही झालं काम आमचं. वेळ लागतो या सगळ्या कामाला. उद्या माझा प्लॅनिंग आहे इथून निघायचा. तरी पण मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली, पण नाही. ॲक्च्युली ह्या लोकांचा इथे प्रॉब्लेम नाही आहे, इगतपुरीवाल्यांचा प्रॉब्लेम आहे. इगतपुरीवाले ट्रान्सफर घेत नाही आहे, कारण बोलतात आमच्याकडे एजंट नाही आहे. भरपूर काय काय इश्यू सांगतात खूप. म्हणजे इगतपुरीमध्ये पण नाही, घोटीला प्रॉब्लेम आहे ना विशाल. ते बोलतात की जिल्हा वेगळा पडतो, त्यांचं डिव्हिजन वेगळं. अरे कसलं काय वेगळं? एवढं मोठी HP सर्व्हिस आहे काही इगतपुरीमध्ये नाही आहे. डोक्याला जातो पण त्यांची शॉर्ट सर्व्हिस आहे असं बोलतात. शॉर्ट सर्व्हिस. अरे मी त्याला बोलली पण तू नको आमचं होम डिलिव्हरी देऊ, मी करून घेते माझ्या हिशोबाने मॅनेज. तरी पण नाही ऐकत तो. म्हणजे इकडच्यांचा काही प्रॉब्लेम नाही, इकडचे लगेच करून द्यायला तयार आहेत. पण प्रॉब्लेम आहे घोटीवाल्यांचा, ते लोक घेत नाही आहे असं. तर मग आता चला घरी जायचं आहे, उद्या परत तिथे यायचं आहे गॅस जमा करण्यासाठी. तर मग चहा घेणार? चहा घेतो आम्ही, जरा संध्याकाळचा मूड झालाय चहा घ्यायचा. सकाळी पण चहा नाही घेतला का? म्हणून आज दिवस असा चालला आहे. आत्ता मला कळालं की एवढा आळस काय येतोय, एवढी झोप काय येते. आता विचार होता आपण सकाळी चहाच नाही घेतली, तेव्हा आत्ता कळालं की अरे बापरे चहा नाही पिल्या म्हणून आम्ही दोघंजण. चला असा पण एक दिवस गेला बिना चहा घेता. आता चहा घेतो दोघंजण. तर मंडळी, इकडे विशालने घेतलेली आहे कॉफी. हे बघा. बिस्किट खायचं का? बिस्किट खातो? बिस्किट आणू का? मी बिस्किट आणतो. इथं बस, तिथं खुर्चीवर बस, मी बिस्किट घेऊन येतो. जबरदस्त, खूप भारी. दुधाचं बिल फायनल करतो आम्ही. आता जे काय आहे ते सर्व फायनलच करणार. जास्त नाही, आपल्या छोट्या हत्ती सांगितलं त्याच्यात येऊन जाईल ना. कपॉट आहे, वॉशिंग मशीन, फ्रीज, एक बेड. वॉशिंग मशीन, फ्रीज, बेड आहे. हां. तर इकडे आता आम्ही किराणाचं बिल क्लिअर करतो आहोत. इकडे आहेत सुरेश काका, आणि काकांकडे आम्ही जवळजवळ आता 5-5.5-6 वर्ष झाले ना काका. 6 वर्ष झाले किराणा भरतो. पहिल्या दिवसापासून इथे राहायला आली. तर काकांनी मला खूप ॲडजस्ट केलेलं आहे. खूप कधी पैसे नाही मागितले स्वतःहून की पैसे द्या म्हणून. असं जेव्हा पगार होईल तेव्हा आणून द्या, काही हरकत नाही ना काका. डायरी लिहिलेली असते नेहमी, डायरीवरती जमा करायचं आणि घेऊन जायचं सामान. कधी तसा वेळ म्हणजे काकांनी आतापर्यंत कधीच हे नाही दिला आम्हाला. खूप प्रसंग वाईट होता तेव्हा काकांनी साथ दिलेली, खरी साथ काकांनी दिली असं म्हणायला पाहिजे. कारण पैसे आल्यानंतर तर आपण पेड करतो, पण ऐनवेळी आपल्या घरामध्ये जेव्हा काही नसेल, जी नवीन सुरुवात असते, जेव्हा आपल्याकडे काय नसतं तेव्हा आलं असतं, पण एक माणसावर जे भरोसा असतं, जे काकांनी आमच्यावर ठेवला भरोसा, ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्या. आणि जसा काकांनी विश्वास ठेवला ना आमच्यावरती, तिथे प्रत्येकाने विश्वास ठेवला. नंतर मग आमची पूर्ण बिल्डिंग झालं. इथे बाजूबाजूचे टेलर नका विचारू, दूधवाला नका विचारू, पाणीपुरी सगळे आमच्याशी व्यवस्थित राहतात ना काका.
ठीक आहे, तर जाणार आहे. आम्हाला तर वाईट वाटते थोडंसं, पण ठीक आहे, काय हरकत नाही ना काका. हो ठीक आहे, चला मग आता बिल वगैरे क्लिअर करते आणि बोलते थोड्या वेळ तुमच्याशी. मंडळी झाली आहे संध्याकाळ. दुपारी तुम्ही पाहिलं की आम्ही सगळे कामं वगैरे करून आलो महत्त्वाचे. आणि पिंकीताई दादा आलेले आहेत भेटण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे उद्या आपलं शिफ्टिंग आहे. त्यासाठी मग ताई आणि दादा आलेत. हे बघा ताई आहे इकडे. काय होतं, कसं वाटतं मग आता आम्ही जाणार तर? चालली आता हो ना? सवय झाली ती यायची. हो ना. मुलुंडला आता काय मुलुंडले तर कोणी नाही नाही, इगतपुरीला यायचं. मग पोरांच्या शाळेला सुट्ट्या असतात, तुमच्या पण शाळेला सुट्ट्या असतात. कामावरती सुट्टी लागली का लगेच निघून यायचं तिकडे. आता तिकडे तर खूप मोकळं आहे, खूप छान आहे. हो, आणि तुमचे मोठे मामा पण तिथेच आहेत ना, सगळे नातेवाईक तिकडेच आहेत आपले. त्यामुळे मग तिकडे पण जाणं होईल, इकडे पण मजा येईल इगतपुरीमध्ये. मग असं काय नाही. इथे कसं मी जवळ होते, आम्हाला एका बोलतात ना खूप सपोर्ट होता दोघींचा एकमेकीला, असं होतं. तर मग आता निघणार आहे. तर आले दादा पण आलेत, विशाल दादा बाहेर गेलेत, थोड्या वेळाने येतील. ॲक्च्युली AC. तर मंडळी आम्ही आता वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही सगळेजण मिळून जेवण करण्यासाठी चाललो आहोत. बाहेर डिनर घेणार आहोत. दादा आहे तिकडे, दादा हाय करा. हां, कट्टू आहे आणि इकडे आहे ताई. हा, आरुषला पण हाय करा. ओके, तर फॅमिली मिळून आम्ही डिनरसाठी चाललो आहोत बाहेर. आणि नेहमीच आमचं जे रेस्टॉरंट आहे तिकडेच जाणार आहोत, कारण आम्हाला पण लास्ट टाइम तिकडे जेवण करायचं आहे आणि आमची दुपारीच इच्छा झाली होती तिकडे जावं म्हणून जेवण करायला. पण मग आता जाणार आहोत आणि मग बाकीच्या व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हो, पॅकिंग पण करायची आहे, आज रात्रीपासूनच स्टार्ट करेल, जेणेकरून उद्या सकाळी सगळ्या गोष्टी इझी होतील मला म्हणून. आणि आमचा या घरामध्ये आज शेवटचा दिवस आहे त्यासाठी. आणि वाईट वाटतं मला थोडंसं, खूप मनात काय काय गोष्टी येत आहेत, पण ठीक आहे. तेवढाच आनंद पण आहे नवीन घरासाठी. आणि आरवीश, कट्टू यांचे सगळ्यांचे मस्ती चालू आहे. आणि हो, तुम्हाला आदित्य दिसणार नाही, कारण आदित्य आता 10वीमध्ये आहेत, त्यांची परीक्षा चालू आहे, त्यासाठी ते नाही येत आता, म्हणजे आले नाही घरी. अभ्यास वगैरे किंवा क्लासेसला असतील. का होतं, क्लासेसला गेले, क्लासेसला गेलेले आहेत आदित्य. हो, एक्झाम चालू आहेत, 10वीचे पेपर चालू आहेत आता. आज किती, तिसरा पेपर आहे ना आता, उद्या दुसरा आहे, सेकंड. अच्छा, उद्या दुसरा पेपर आहे त्यांचा, इंग्लिशचा पेपर आहे तो पण. त्यामुळे मग घरी अभ्यास करतात नाही, ते पण असते आपल्यासोबत आता. ठीक आहे मंडळी, चला मग पुढे सगळ्या गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत. ताई इकडे मस्त रोज घेऊन आलेले आहेत, हे बघा. नाही, हा ना, हा खूप सुंदर आहे, किती छान वाटतो या. मी रोज केसांमध्ये नाही घालणार, हे थोडे फुलले आहेत हो, फुलल्यावरती अजून छान दिसतात. हा ना, दादरमध्ये का? हे बघा असे रोज आणलेले आहेत. आता आम्ही पोहोचलो आहोत डिनरसाठी आणि बघू आता काय ऑर्डर द्यायची आहे. अजून काय फायनल नाही केलेलं. बघू आता मेन्यू बघतोय, काय ऑर्डर देणार आमच्या दाजीवर डिपेंड आहे. दाजी काय ऑर्डर देतात बघू आता. दाजीमध्ये केस सेट करतायत. ठीक आहे, चला. फॅन बी लागतो ना बाय. तर ताईंने आणि विशालने व्हेज मागवलेलं आहे, मंचाव सूप. हे बघ, कसं असतं की पिंकी ताई जी आहे तिला व्हेज खायचं होतं सूप, म्हणून आम्ही 1/2 केलाय. कारण की त्यांच्या जोडीला व्हेज खायला कोणीच नव्हतं, म्हणून आम्ही ऑर्डर केलं. तुमचं नाव पुढे केलं बघा. तर यांनी मंचाव व्हेज सूप मागवलेलं आहे आणि मी आणि दादांनी नॉनव्हेज घेतलं ना दादा. आम्ही नॉनव्हेज खाणार बाबा, आम्हाला आवडतं नॉनव्हेज, तुम्ही खा व्हेज. ठीक आहे, सूपमध्ये व्हेजच आवडतं. ठीक आहे, चालेल. चला मस्त आता एन्जॉय करतो आणि दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, तर इकडे चिकन मालवणी मसाला मागवलेला आहे, हे बघा, आणि रोटी आहे सोबत. बाबा थोडं देतो बाबू.
रुको रुको, इकडे बटर चिकन आहे. मुझे मत सर्व करो बटर चिकन. नाही, घे ना. छान लागतं. तुमच्यातून गेले घास. बटर चिकन. कुछ तो गिराया उसने. इकडे चिकन फ्राईड राईस मागवलेला आहे आता. कसं आहे, छान आहे, आवडलं का? तर मंडळी, आमचं जस्ट जेवण करून झालेलं आहे आणि ताई आणि दादांना आपण विचारू की टेस्ट कशी आहे. टेस्ट छान आहे ना? जेवढी मी तारीफ केली तेवढं बरोबर आहे का दादा? तुम्ही मस्त ना? हो का? आईस्क्रीमचं काय करायचं? जसं मी बोलली आईस्क्रीमचं काय करायचंय, तर त्यांनी तिखट खाल्लेलं, तिखट लागले त्यांना. नाक असं असं करून बोलतो, मामी जायचं, मामी चला ना, मामी मामी चला. मला एवढं हसायला आलं त्यांचं बघून. तर मग आता आईस्क्रीम खाण्यासाठी बघू, जाऊया राहुल आईस्क्रीममध्ये जाऊया. आज लास्ट डे आहे आमचा ठाण्यामध्ये. साधा आहे. तर आज आमचा लास्ट डे आहे ठाण्यामध्ये. तर राहुल आईस्क्रीम तो बनता आहे बाई ना विशाल? ठीक आहे, चला मग आता आईस्क्रीम खायला जाऊ आणि दाखवतो तुम्हाला. आम्ही सगळे मिळून आलो आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी आणि राहुल आईस्क्रीम खाण्यासाठी आलो आहोत. खरं तर काय होत आहे ना? हो, कारण आज आमचा शेवटचा दिवस आहे ठाण्यामध्ये, म्हणून आपली ही पार्टी चालू आहे खरं तर. आणि मजा येते सगळ्या गोष्टींना. खूप मनामध्ये खूप वाईट वाटतं, पण ठीक आहे, चालेल, हा निर्णय आमचाच आहे. तर मग वाईट वाटतं तर तेवढं हँडल करणं पण आलं पाहिजे ना. ठीक आहे, चला आईस्क्रीम खाऊया आता. मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, सगळे आईस्क्रीम खायला बसलेत. सगळ्यांचा एन्जॉय चालू आहे, आईस्क्रीम एन्जॉय है ना आरविश? बापरे, जाम प्रेम चाललंय. या ताई मग तिकडे सुट्टीला. इकडे दादा पण निघालेले आहेत. अरे बापरे, गट्टू तर चमकले. इकडे विरू आहे. ताई निघालेल्या आहेत आता आणि ताईंना सांगितलंय इगतपुरीला यायचं म्हणून. तिकडे तर छान मजा असेल असं. तर मंडळी, जस्ट ताई गेलेल्या आहेत. अक्षरशः रडलो आम्ही ननंद भाऊजाई दोघी जणी, कारण आमच्या दोघींची खूप छान जोडी जमली होती. आणि खूप वाईट वाटलं मला. त्या बोलतात की तुला काय वाटलं तर फोन कर मला, तुला कधी निघून यायचं असेल तर मला नक्की सांग. खूप काही गोष्टी बोलल्यात त्या मला. पण आमच्या दोघींची खूप छान जोडी जमली होती. त्यांचं पण अगदी माझ्यासारखंच आहे स्वभाव. अगदी म्हणजे कसं आहे, मनात काही नाही, जे आहे ते लगेच, म्हणजे असं खूप छान आहे स्वभाव त्यांचा. दोघींचा सारखा स्वभाव आहे आमच्या असं. आणि खूप वाईट वाटलं त्या गेल्या तर मला, आणि त्यांना पण खूप वाईट वाटत होतं. पण आता हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. अरू बाय करा. बाय. बाय.